व आरती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आरोग्य शिबिरासाठी मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार, ज्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळातील प्रत्येक घटकांचा विचार करून पत्रकार या घटकाला सुद्धा न्याय देण्यासाठी सातत्याने दुसऱ्या वर्षी हे आरोग्य शिबिर आयोजित केले, असे आमचे श्री आमदार राहुलजी पाटील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मित्रो, व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा जन्म मुळात पत्रकार आणि पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी झालेला आहे. असंख्य प्रश्न आज पत्रकारांचे आहेत. पत्रकारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, पत्रकारांचा आरोग्याचा प्रश्न आहे, पत्रकारांच्या घरांचा प्रश्न आहे, पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न आहे आणि पत्रकारांना अद्ययावत तंत्रज्ञान असावे, पत्रकारांना अधिस्वीकृती असावी, पत्रकारांना महामंडळ असावे, असे असंख्य प्रश्न आजपासून उभे असताना संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन उभे करून या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका संघटनेने केली आहे. आदरणीय राहुल पाटील साहेब नेहमी आपल्या संघटनेसोबत आहेत. नागपूरच्या अधिवेशनात असो किंवा मुंबईच्या अधिवेशनात असो, हिराणीने आपल्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संघटनेच्या कामासाठी त्यांनी मदत केलेली आहे. अतिशय धावपळीच्या काळात सुद्धा नागपूर अधिवेशनाच्या वेळेस आदित्य साहेबांची भेट आम्ही त्यावेळेस घेतली होती आणि निश्चित त्या भेटीमुळे आम्हाला मुंबईला एक मोठा उपक्रम, मोठा कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून करतात. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये काम करणारा पत्रकार खऱ्या अर्थाने अनेक विवेचने सापडत असतो. घरातील टेन्शन, दररोजचे काम करायचे, बातमीचा पाठलाग करायचा, या सगळ्या गोष्टीमध्ये आरोग्याकडे त्याचं सातत्याने दुर्लक्ष होतं. अशा वेळी या पत्रकारांच्या आरोग्य कुठेतरी जपलं पाहिजे, हा सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि हा समाजाला न्याय देण्यासाठी, इतरांना न्याय देण्यासाठी सतत कल्पत असतो. परंतु याचे प्रश्न मात्र आज तसेच आहेत. आज तुम्हाला सांगतो, जगामध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण मिळवत असलो तरी आपले अनेक प्रश्न आहेत. ज्यावेळेस कोणाला सुद्धा न्याय मिळत नाही त्यावेळेस पत्रकार हा एकमेव न्याय देणारा व्यक्ती समाजासमोर असतो. तुम्हाला माहित असेल, मागच्या 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड, जे की सर्वांना आदेश देऊ शकतात पंतप्रधान असेल, परंतु ज्यावेळेस त्यांना न्याय मिळाला नाही तेव्हा त्यांना पत्रकारांकडेच यावं लागलं. ही एवढी मोठी शक्ती पत्रकारांची आहे, परंतु पत्रकारांचे प्रश्न मात्र आज अडगळीत पडलेले आहेत. हे प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजे. यासाठी आमदार साहेबांना विनंती आहे की आपण भावी आता मंत्री होणार आहात, आपण परत एकदा निवडून येणार आहात आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिला प्रश्न आमचा काय असेल तर आम्हाला स्वतंत्र महामंडळ असावं पत्रकारांचं आणि पत्रकारांच्या पंचसूत्रीनुसार जे काम आहेत त्या कामासाठी आपण निश्चित न्याय द्याल. परभणीमध्येही पत्रकारांच्या निवासस्थानासाठी आपण पुढाकार घेऊन आम्हाला मदत कराल अशी आशा व्यक्त करतो. तुमच्यावर आमच्या भरपूर आशा आहेत. आपण पत्रकारांच्या हिताच्या संबंधात वारंवार आम्हाला सहकार्य करतात. भविष्यात सुद्धा आपण निश्चित आमच्या वेदना, आमचे प्रश्न जाणून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न कराल. आम्ही सदैव आपल्या